नमस्कार. मी निर्मय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. आपण आलो आहे पिंपळगावच्या ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये, जिथे मी एक लावारिस पेशंट घेऊन आलेलो आहे. जे पेशंट 2 दिवसापासून कुठली मूवमेंट करत नव्हतं, म्हणजे त्याला अन्न पण जात नाही आहे, असं पेशंट मी घेऊन आलो आहे. त्या संदर्भात नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेत सतीश भाऊ मोरे, त्याचप्रमाणे मनोज बर्डे यांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसताना आपल्यासाठी अपंगांसाठीची गाडी, जी ते पेशंटसाठी फक्त एका फोनवर उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आपले सहाय्यक अधीक्षक आहेत दवाखान्याचे, यांनी 1 सेकंदाचाही उशीर न लावता पेशंटमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केलेली आहे. जर असं काम पिंपळगावच्या रुग्णालयांमध्ये होत असेल तर याच्यासारखी सुखमय कुठलीच गोष्ट नाही. त्याचप्रमाणे जे नगराध्यक्ष भेटले, जे नगरसेवक भेटलेले, जे उपनगराध्यक्ष आहेत आपले, त्यांनी पण एका फोनवर जर एवढी म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिस जर उपलब्ध करून दिली तर, आणि आपले डॉक्टर साहेब आहेत जे पेशंट फक्त दरवाजात होतं तरी केबिन सोडून बाहेर आले हँडल करण्यासाठी, एवढी जर तत्पर सेवा असेल तर मग तुम्ही निश्चितच अशा दवाखान्यांचा लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून जो गरीब बिचारा आहे त्याला त्या प्रमाणात उपचार उपलब्ध होईल. सरांनी 1 सेकंदही उशीर न लावता पेशंट आतमध्ये घेतलं केबिनमध्ये आणि त्याची ट्रीटमेंट चालू केलेली. तर इतकं छान काम चालतं. आणि उगाच काय होतं, काही वेळेस सरकारी अधिकाऱ्यांना बदनाम पण केलं जातं. जर असं जर होत असेल तर मी तर म्हणतो की या अधिकाऱ्यांचा आपण आभार मानायला पाहिजे की ते इतक्या फास्टली येऊन कार्यक्रम राबवत आहेत. आपण पेशंटकडे जाऊ. म्हणजे पेशंट लावारिस आहे, मला खूप काही ऐकायला आलं. पेशंट लावारिस नाही आहे, पेशंटसोबत नातेवाईक नाही आहे, पेशंट आतमध्ये घेत नाही आहे. परंतु मला तर आता हे बघा, मी सगळं काही लाईव्ह असतं माझं, मी तुम्हाला दाखवते. सगळा स्टाफ लगेच आला, सगळ्यांनी हँडल केलं. पेशंटची ट्रीटमेंटसुद्धा माझ्यासोबत होता. आणि हाडतोड हा प्रकार नाही, एकदम आपण जो म्हणतो ना माणुसकीच्या नात्याने आणि पेशंटची जवळीक साधून पेशंटवर आता ट्रीटमेंट चालू आहे. पेशंट 2 दिवसापासून कुठलंही अन्न खात नाही आहे. फक्त डॉक्टरना तेवढं कळलं की तो अन्न खात नाही, डॉक्टरांनी लगेच त्याला घेतलंय पाहिजे. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.